नमस्ते विद्यार्थी मैत्रिणींनो, आपला तिसरा घटक मानवतावादी प्रश्न आणि या तिसऱ्या घटकातील उपघटक आपण पाहिला होता तो म्हणजे गरिबी आणि विकास। गरिबी आणि विकास या उपघटकामध्ये आपण गरिबीच्या निर्मूलनासाठी आणि पायाभूत सुविधांच्या विकासासाठी केंद्र शासनाने ज्या योजना राबविण्याचा प्रयत्न केला आहे, पंचवार्षिक योजनांच्या माध्यमातून ग्रामीण भागाच्या आणि शहरी भागाच्या सर्वांगीण विकासासाठी तसेच पायाभूत सुविधांच्या विकासासाठी आणि मूलभूत गरजांची पूर्तता होण्याच्या उद्देशाने ज्या महत्त्वाच्या योजना राबविल्या आहेत त्या योजना आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिल्या आहेत। त्यामध्ये जवाहर ग्राम समृद्धी योजना, एकात्मिक ग्रामीण विकास कार्यक्रम, प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजना, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना, संसद आदर्श ग्राम योजना, प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना आणि अन्न सुरक्षा योजना या महत्त्वाच्या योजनांचा आपण मागील व्हिडिओमध्ये विचार केलेला होता। आजच्या व्हिडिओमध्ये आपण दुसरा उपघटक पाहणार आहोत, ते म्हणजे लिंगभाव निगडीत समस्या। आता लिंगभाव निगडीत समस्या हा जो उपघटक आहे हा मानवतावादी प्रश्नामधला प्रकर्षाने जाणवणारा आणि मानवजातीच्या अस्तित्वामध्ये प्रामुख्याने चर्चिला जाणारा विषय म्हणजे लिंगभाव निगडीत समस्या। स्त्री आणि पुरुष समानता, स्त्री पुरुषांमध्ये असणारी विषमता दूर करण्यासाठी अखिल मानवजातीमध्ये तशा प्रकारची प्रेरणा जोपासण्याची आवश्यकता आहे। म्हणून जोपर्यंत पुरुष वर्गांची स्त्रियांकडे पाहण्याची मानसिकता बदलणार नाही तोपर्यंत लिंगभाव निगडीत समस्या याचं उच्चाटन होईल असं आपण म्हणू शकत नाही। म्हणून व्यक्तीच्या मानसिकतेमध्ये परिवर्तनाची आवश्यकता आहे। जोपर्यंत हे परिवर्तन होणार नाही, स्त्रियांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला जाणार नाही, पुरुष वर्गांची मानसिकता बदलणार नाही, तोपर्यंत स्त्रियांवरती होणारे अन्याय अत्याचार आणि स्त्री पुरुष विषमता हे आपल्याला पाहायला मिळणार आहे। म्हणून लिंगभाव निगडीत समस्यांमध्ये गरिबी आणि स्त्रिया हा जो उपघटक आहे हे स्त्रियांना आर्थिक व्यवस्थेपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला जातो। उत्पन्नाच्या घटकामध्ये त्यांचं अस्तित्व नगण्य मानलं जातं। पुरुषप्रधान संस्कृतीमुळं स्त्रियांच्या अस्तित्वाला किंवा त्यांच्या वर्चस्वाला दुय्यम स्थान देण्याचा प्रयत्न केला जातो आणि म्हणून मग स्त्रियावरती होणारे अन्याय अत्याचार, त्यांची होणारी आर्थिक कुचंबणा किंवा सामाजिक मानसिक दुर्बलत्व हे आपल्याला प्रकर्षाने जाणवतं आणि म्हणून दररोज आपण पाहतो की
स्त्री वर्गावरती होणाऱ्या अन्य अत्याचाराची घटना या पृथ्वी तलावरती कोणत्या ना कोणत्या राष्ट्रामध्ये घडतच असतात. कारण इथं पुरुष वर्गांची मानसिकता, त्यांचं प्रभुत्व, पुरुषप्रधान संस्कृती आणि आर्थिक दृष्ट्या दिले जाणारं दुय्यम स्थान हे खऱ्या अर्थाने या समस्यांचं मूळ कारण मानलं जातं. आणि म्हणून गरिबी आणि मागासलेपणामुळं स्त्रिया राजकीय प्रक्रियेमध्ये किंवा आर्थिक घटकामध्ये स्वतःचं प्रभुत्व निर्माण करण्यामध्ये कमी पडल्यामुळं, त्यांना त्या ठिकाणी स्थान न दिल्यामुळं हे प्रश्न आपणाला प्रामुख्याने पाहावयास मिळतात. आता या ज्या समस्या आहेत, या समस्या एकमेकाशी अंतर्गतरित्या जोडलेल्या असतात. यातील महत्त्वाच्या आंतरसंबंधापैकी एक म्हणजे गरिबी आणि मागासलेपण. आणि स्त्रियांना जगातील निरनिराळ्या प्रदेशामधील बहुतेक स्त्रिया सांस्कृतिक नीतिमूल्ये, वस्तू आणि मालमत्तेच्या वाटपातील भेदभाव आणि स्त्रिया व पुरुषांमधील सत्तेची असमान समीकरणे या कारणामुळे गरिबीत असल्याचे दिसून येते. त्याचप्रमाणे स्त्रिया आणि मुलींना विनामोबदला घरगुती जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतात. स्त्रियांची संख्या अनौपचारिक कार्यक्षेत्रामध्ये अधिक प्रमाणात दिसून येते. म्हणून 19व्या शतकाच्या पहिल्या दशकामध्ये जगात अनेक ठिकाणी स्त्रीवादी चळवळीचा उदय झाला. अनेक समाजसुधारकांनी हा सामाजिक प्रश्न समाजापुढे मांडण्याचा प्रयत्न केला. लोकांचा सहभाग मिळवण्याचा प्रयत्न केला आणि सामाजिक चळवळीच्या माध्यमातून अनेक समाजसुधारकांनी 19व्या शतकामध्ये केलेलं कार्य हे निश्चितच स्त्रियांच्या उत्कर्षासाठी, स्त्रियावरती होणाऱ्या अन्य अत्याचार दूर होण्यासाठी आणि स्त्रियांना सक्षम बनवण्याच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचं मानलं जातं. म्हणून अनेक समाजसुधारक हे तेव्हापासून स्त्रियांच्या सामाजिक, राजकीय आणि आर्थिक हक्कांवर सातत्याने भर देण्यात आलेला आहे. 19व्या शतकाच्या सुरुवातीपासून ते आजपर्यंत आपण म्हणूया, स्त्रियांच्या सामाजिक, राजकीय आणि आर्थिक हक्कांवर भर देण्यासाठी अनेक समाजसुधारक, अनेक स्वयंसेवी संस्था, अनेक स्त्री नेतृत्व त्यासाठी प्रयत्न करताना आपल्याला पाहावयास मिळते. परंतु त्यांनी सर्वसाधारणपणे लिंगभाव समानतेवर भाष्य केले. यामध्ये समान हक्क, सामाजिक समानता, राजकीय समानता आणि लिंगभाव प्रति न्याय इत्यादींचा त्यामध्ये समावेश होतो. आता पहा, हे शब्द उच्चारायला खूप छान वाटतात, परंतु या शब्दांच्या नुसार स्वतःच्या वर्तनामध्ये परिवर्तन करणं किंवा स्वतःच्या आचरणामध्ये हा दृष्टिकोन, विचार रुजवणं एवढी सोपं कार्य आपल्याला मानता येत नाही. कारण समान हक्क, स्त्री पुरुषांना समान हक्क कायद्याद्वारे प्राप्त होत असतील, परंतु पुरुष वर्गांची मानसिकता
ही समान हक्क प्राप्त करून देण्यासाठी तयार होते किंवा नाही, हा आपल्या पुढचा एक प्रश्न आहे. त्यानंतर सामाजिक समानता, राजकीय समानता, लिंगभाव प्रति न्याय. आता लिंगभाव प्रति न्याय म्हणजे स्त्री पुरुषांमध्ये न्याय्य वागणूक. ही न्याय्य वागणूक देण्यासाठी खऱ्या अर्थाने समतावादी विचार, समतावादी दृष्टिकोन, तशा प्रकारची मानसिकता ही बदलणं आवश्यक आहे. सामाजिक सुधारणांमध्ये समतेचं मूल्य हे जोपर्यंत खऱ्या अर्थाने मानवी मनामध्ये रुजणार नाही, समतावादी विचारांचा नुसार स्वतःच्या वर्तनामध्ये परिवर्तन होणार नाही, तोपर्यंत आपणाला समता, मग ती सामाजिक असेल, मग ती आर्थिक असेल, मग ती स्त्री पुरुषमध्ये असेल, ते आपणाला पाहावयास मिळणं कदापि शक्य नाही. आणि म्हणून जी सामाजिक मूल्य आपण महत्त्वाची मानलेली आहेत, त्यामध्ये समता हे मूल्य न्यायासाठी प्रस्थापित होण्याची गरज आहे. लिंगभाव प्रति न्याय, न्याय हा शब्द उच्चारत असताना आपण विषमतावादी दृष्टिकोन सोडून देण्याची आणि अन्य अत्याचाराची भूमिका न स्वीकारण्याची मानसिकता आपली तयार होणं गरजेचं आहे. म्हणून 1970च्या दशकामध्ये महिला सक्षमीकरण ही एक महत्त्वाची संकल्पना आणि तत्त्वप्रणाली मानली जाऊ लागली. महिला सक्षमीकरण आणि महिला सक्षमीकरणासाठी आर्थिक स्वातंत्र्य त्यांना प्राप्त होणं, त्यांना न्यायप्रती वागणूक मिळणं, त्यांच्यावरती होणारे अन्याय अत्याचार थांबणं आणि राजकीय प्रक्रियेमध्ये त्यांना खरं स्वातंत्र्य प्राप्त करून देणं. राजकीय स्वातंत्र्याच्या हक्काचा उपभोग घेत असताना त्यांना स्वतःच्या मानसिकतेप्रमाणे, स्वतःच्या बौद्धिक कौशल्यांच्या आधारे राजकीय प्रक्रिया विकसित करण्याची भूमिका ही त्यांना पार पाडता आली पाहिजे. म्हणून राजकीय, वैचारिक, सामाजिक, आर्थिक दृष्ट्या त्या परिपूर्ण बनवण्यासाठी न्यायप्रती वागणूक त्यांना देण्याची गरज ही महत्त्वाची मानली जाते. आणि म्हणून सक्षमीकरणाच्या संकल्पनेमध्ये सक्षमीकरण म्हणजे अशी प्रक्रिया की ज्याद्वारे शोषित व्यक्तींना स्वतःच्या आयुष्यावर ताबा मिळवता येतो. ज्याद्वारे शोषित व्यक्तींना स्वतःच्या आयुष्यावर पूर्ण ताबा, पूर्ण स्वातंत्र्य, वर्चस्व मिळवता येतं आणि ज्यामुळे जगण्याच्या मूलभूत गरजा भागवता येतात. ज्यामुळे जीवनाच्या मूलभूत गरजा भागवता येतात. या प्रक्रियेत व्यक्तीच ताकद व आत्मविश्वास प्राप्त होतो. ताकद व आत्मविश्वास प्राप्त होतो आणि या आत्मविश्वासामुळे ते व्यक्तीचा स्वाभिमान वाढतो. आत्मविश्वास, स्वाभिमान आणि स्वतःच्या आयुष्यावर ताबा मिळवण्याचं पूर्ण स्वातंत्र्य, स्वतःच्या मूलभूत गरजांची पूर्तता
या गोष्टी जर त्या वर्गांना पूर्णतः प्राप्त होत असतील तर असा वर्ग अन्यायाविरुद्ध लढा देण्यासाठी पुढे येऊ शकतो, अन्यायाला प्रतिकार करू शकतो आणि अन्यायाला प्रतिकार करून स्वतःचे सक्षमीकरण करण्याची प्रक्रिया ही त्या घटकांकडून पार पाडली जाते. मात्र त्यासाठी त्या वर्गाला सक्षमीकरणाचे घटक प्राप्त होणं आवश्यक आहे. ते म्हणजे आत्मविश्वास, ते म्हणजे मूलभूत गरजांची पूर्तता, ते म्हणजे स्वाभिमान, ते म्हणजे स्वतःच्या आयुष्यावर ताबा मिळवण्याचं स्वातंत्र्य आणि स्वतःची वैचारिक जडणघडण या माध्यमातून त्या व्यक्ती सक्षमीकरणाच्या प्रक्रियेस सामाजिक, आर्थिक, मानसशास्त्रीय आणि राजकीय अशा बाजूनी परिपूर्ण किंवा सक्षम बनू शकतात. म्हणून सक्षमीकरणाची प्रक्रिया ही स्त्रियांच्या बाबतीत तशा पद्धतीने घडून आणणं हे निश्चितच लिंगभाव निगडीत समस्यांमध्ये महत्त्वाचं मानलं जातं. जोपर्यंत गरिबीमधून त्या सक्षमीकरणाच्या दिशेने वाटचाल करणार नाहीत आणि खऱ्या अर्थाने ते आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनणार नाहीत, स्वतःचं कर्तृत्व सिद्ध करण्यासाठी त्यांच्यामध्ये वैचारिक परिवर्तन घडून येणार नाही, तोपर्यंत खऱ्या अर्थाने हा वर्ग आपल्या अधिकारांचा, स्वातंत्र्याचा खऱ्या अर्थाने उपभोग घेऊ शकणार नाही. म्हणून जागतिक राजकारणात 1980 सालापासून लिंगभाव निगडीत प्रश्नांचे महत्त्व वाढीस लागले. याचं कारण, याचा परिणाम म्हणजे जागतिकीकरणात लिंगभाव निगडीत दृष्टिकोन विकसित झाला आणि याचा जोडण्याचा देखील प्रयत्न केला गेला. शिक्षण, आरोग्य, कामाच्या जागा, जमिनीची मालकी आणि मानवी हक्क याबाबत स्त्रियांना जाणवणारी असमानता यावर लक्ष केंद्रित केले गेले आणि या परिणामांमुळं राजकारणामध्ये लिंगभाव निगडीत दृष्टिकोन विकसित झाला. यामध्ये लिंगभावाचे विश्लेषण म्हणजे पुरुष आणि महिलांच्या अस्मितांचे विश्लेषण करणे आवश्यक ठरते. स्त्रिया आणि पुरुषांकडे, पुरुषांच्या जगाकडे पाहण्याचा दृष्टिकोन हे परस्परांपासून भिन्न असतो. हे लिंगभाव निगडीत दृष्टिकोनांचे गृहीतक असते आणि ही भिन्नता या गटांना असलेल्या विभिन्न सामाजिक आणि ऐतिहासिक अनुभवामुळे येते. महिलांचा यापूर्वी डावलल्या गेलेल्या योगदानास लिंगभाव निगडीत दृष्टिकोनांमुळे मान्यता मिळण्यास सुरुवात झाली. महिलांच्या वेगवेगळ्या अदृश्य कार्यभागाचे विश्लेषण होऊ लागले, जसे घरगुती काम, स्थलांतरित कामगार यांच्यासोबतचा हा दृष्टिकोन संपूर्णपणे जगातील महिलांच्या समस्यांवर लक्ष केंद्रित
करतो आणि म्हणून ही जागतिक समस्या दूर होण्यासाठी मानवजातीमध्ये असणारी असमानता दूर होण्यासाठी आणि आर्थिक सत्तेचं प्राबल्य प्राप्त होण्यासाठी पुरुष वर्गांच्या मानसिकतेमध्ये आमूलाग्र स्वरूपाचे बदल होण्याची गरज आहे. त्याशिवाय हा प्रश्न प्राधान्याने सोडवला जाणं कदापिही शक्य नाही. म्हणून लिंगभाव निगडीत समस्यांचा जो पुढचा भाग आहे तो म्हणजे भारतातील महिलांची स्थिती की संपूर्ण जगामध्ये महिलांना जे दुय्यम स्थान प्राप्त झालं आहे आणि या दुय्यम स्थानामुळं जे महिलांचे प्रश्न निर्माण होत आहेत ते अधिक प्रखर स्वरूपाचे आपल्याला पाहावयास मिळत आहेत. आणि म्हणून जी समस्या जागतिक स्वरूपाची आहे ती समस्या आपल्या भारतासारख्या राष्ट्रीय स्वरूपाची सुद्धा महत्त्वाची मानली गेली आणि ती महत्त्वाची आजही आहे. म्हणून भारतातील महिलांची स्थिती हा जो उपघटक आहे तो आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आपण आज याच ठिकाणी थांबतो आहे. लिंगावर निगडीत समस्यांमध्ये गरिबी आणि स्त्रिया आणि महिलांचं सक्षमीकरणासाठी 19व्या शतकांपासून अनेक समाजसुधारकांनी केलेलं योगदान हे त्या दृष्टिकोनातून महत्त्वाचं मानलं जातं.